राज्यातील गेल्या 7 वर्षापासून रखडलेल्या आणि मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगानं आज 15 डिसेंबर रोजी जाहीर केला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यानुसार राज्यातील मुदत संपलेल्या 27 महापालिकांची आणि नव्यानं तयार झालेल्या 2 महापालिका अशा एकूण 29 महापालिकांसाठी या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 या दिवशी मतदान पार पडणार आहे, तर 16 जानेवारी 2026 या दिवशी मतमोजणी पार पडेल. आजपासून 29 महापालिकांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आता निवडणुका जाहीर झाल्यानं प्रचाराच्या कार्यक्रमांना वेग येणार आहे. घरोघरी इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठींचा सिलसिला पाहायला मिळणार आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारांना केवळ ऑफलाईन पद्धतीनंच नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहेत. राखीव जागांवर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. जर निवड झालेला उमेदवार 6 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकला नाही तर त्याची निवड पूर्वलक्षी प्रभावानं रद्द होईल. या निवडणुकांसाठी एकूण मतदार 3,48,78,017 आहेत. यापैकी पुरुष मतदार 1,81,93,666 इतके आहेत, तर महिला मतदार 1,66,19,755 व इतर मतदार हे 4,590 आहेत. EVMच्या माध्यमातून ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. एकूणच 2,869 जागांसाठी निवडणूक होणार आहे. असा असेल निवडणूक कार्यक्रम. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्रांची छाननी 31 डिसेंबर 2025. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर 3 जानेवारी 2026. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. मराठी न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला.